विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 9 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे कार्बनी संयुगे. त्या कार्बनी संयुगामधील लेक्चर दुसरा बघूया आपण. कार्बन अणूंच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला, वलय शृंखला कशा असतात. तर हे आपण या ठिकाणी बघणार. सरळ शृंखला कोणाला म्हणायचे मित्रांनो? सरळ शृंखला म्हणजे काय, तर त्यामध्ये काय होतं, एका पुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बन अणूची सरळ शृंखला तयार होत असते. हे आपण बघूया पुढे. आता कशा पद्धतीने सरळ शृंखला तयार होते, वलय शृंखला कशी असते, शाखीय शृंखला कशी असतात, याचा अभ्यास आपण करूया. सुरुवातीला बघूया सरळ शृंखला कशी असते. लक्ष द्या, हा जो तक्ता दिला, या तक्त्यानुसार तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला सरळ शृंखला सहज कळेल. बघा, कार्बन अणूची सरळ शृंखला, कार्बन एक अणू जर असेल तर त्यापासून रचना सूत्र असलेला मिथेन तयार होतो. CH4 एकच कार्बन. CH4 एक कार्बन असल्यामुळे बघा एकच कार्बन आहे, त्याला 4 हायड्रोजन जोडलेले असतात. CH4 त्याचं नाव काय द्यायचं? मिथेन. ठीक आहे, याच्यावर लक्षात ठेवायचं, एकच कार्बन असेल त्याला 4 हायड्रोजन जोडलेले असतील, त्याला म्हणायचं मिथेन. ठीक आहे. नंतर बघा C, त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, 2 कार्बन आहे. 2 कार्बन म्हणजे कसं येणार? C2 बरोबर, कार्बन आणि हायड्रोजन हा 2 ने वाढत जातो, C2H6. हे झालं याचं रचना सूत्र. हे कसं या पद्धतीने, कसं हे पाहिलं आपण, हे ऋणसूत्र C2H, इथे लिहिणार C2H6 हायड्रोजन 6. ठीक आहे. हे जर आपण पाहिलं, C2H6 कसं लिहिणार? 2 कार्बन असतील म्हणजे असा एक कार्बन, हा एक कार्बन. ठीक आहे, त्याला किती कार्बन हायड्रोजन जोडणार? 6. हा एक कार्बन, हा त्यांना हायड्रोजन जोडायचं. झाले का 6 हायड्रोजन? बघा C2 म्हणजे कार्बन 2. ठीक आहे, आणि 6 हायड्रोजन, हे 6 हायड्रोजन झाले. ठीक आहे, हे तुम्हाला कळले असतील. नंतर तिसरा बघा C3. C3 म्हणजे काय? कार्बन किती झाले? 3. बरोबर, C3 मध्ये कार्बन येतात 3. आता ते कसे तयार होणार बघा. मग C3 म्हणजे इथे C कार्बन 3 लिहिणार तुम्ही, कार्बन 3 C3, नायट्रोजन 8, 2 ने वाढत जातात हायड्रोजन, म्हणजे C3H8. कार्बन किती लिहिणार? C 3. बघा 3 झाले. यांना सगळ्या ठिकाणी हायड्रोजन जोडायचं. दिसते, म्हणजे इथे एक हायड्रोजन 8 होतात का? बघा तुम्ही. बघा C3 जे कार्बन 3, हायड्रोजन 8. इथून मोजा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच इथे काय लिहिणार? रेणूसूत्र काय झालं? C3H8 आणि रचना सूत्र या पद्धतीने येणार. ठीक आहे. अशा पद्धतीने कार्बन जर 4 असतील तर सरळ शृंखला कशी तयार होणार? 4 म्हणजेच काय? C4H किती येणार? 10, H10. हे झालं ब्युटेन. बरोबर, रचना सूत्र असंच काढायचं. 4 कार्बन लिहिणार आणि 4ही कार्बनला काय जोडणार? सगळ्या ठिकाणी हायड्रोजन जोडून द्यायचं. असा झाले 8. ठीक आहे, हे तुम्हाला कळा, C4H10. अशा पद्धतीने आपल्याला रचना सूत्र आणि रेणूसूत्र सहज लिहिता येतात. ठीक आहे. पेंटेनचं बघा, हा पेंटेन. पेंटेन म्हणजे 5, म्हणजे याच्यात कार्बन किती? 5. बघा 1 2 3 4, हा सॉरी वरती 5. हा पेंटेन. कार्बन किती? बघा कार्बन संख्या 1 2 3 4 5. ठीक आहे, मग 5 कार्बन लिहिणार म्हणजे C5 आणि H किती असणार? 12. अशा पद्धतीने ही सरळ शृंखला काढणं अतिशय सोपे. कार्बनचे अणू एका पुढे एक जोडायचे आणि जी शृंखला त्याला म्हणायचं सरळ शृंखला.
हे तुमच्या लक्षात पाहिजे. मग 6 कार्बन असतील त्याला म्हणायचं हेक्झेन, 7 असतील त्याला म्हणायचं हेप्टेन, 8 कार्बन असतील असेल त्याला म्हणणार ऑक्टेन, 9 कार्बन असतील तर नोनेन आणि 10 कार्बन असतील तर डेकेन. ठीक आहे, हे लक्षात ठेवणं काळाची गरज आहे. पुढे याच्यावर तुम्हाला खूप काही संज्ञा सूत्रे लिहायची आहेत, वेगवेगळे नामकरण पद्धती अभ्यासाच्या. कळले मग सरळ शृंखला पद्धत. मग लक्षात काय ठेवणार, 1 कार्बन असेल त्याला म्हणायचं मिथेन, 2 असेल तर इथेन, 3 कार्बन असतील तर प्रोपेन, 4 कार्बन असतील तर ब्युटेन, 5 असतील तर पेंटेन, 6 असतील तर हेक्झेन, 7 असतील तर हेप्टेन, 8 कार्बन असतील तर ऑक्टेन, 9 असतील तर नोनेन, 10 असतील तर डेकेन. लक्षात. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे अभ्यासू शकतो. आणखी आपण बघूया की 4 कार्बन अणू एकमेकांना जोडून आणखी कशा प्रकारे शृंखला तयार करता येतात बघा. या पद्धतीने हे 4 कार्बन या असे जोडू शकतो आपण, एक शृंखला तयार झाली. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4. तेच या पद्धतीने तयार करू शकतो बघा, है ना. मध्ये कार्बन, चारी बाजूला कार्बन, एक शृंखला. इथे बघा कशी शृंखला तयार होते. C4H10 साठी, ब्युटेन साठी 4 कार्बन असतील तर बघा 4 कार्बन आहे, त्यांना हे प्रत्येकाला एक एक जोडायचं हायड्रोजन, 4 कार्बन आणि 10 हायड्रोजन. हे त्या ठिकाणी बघा हे कसं दिलेलं आहे, संभाव्य शृंखला असू शकतात. हे सरळ रेषेत न घेता त्याला शाखा घ्यायची, शाखीय शृंखलाला म्हणता येईल. म्हणजे ज्या ठिकाणी 6 आणि खाली 2 कार्बन आले, अशा पद्धतीने C4H10 फक्त काय केलं, 1 कार्बन खालच्या बाजूने दिलं आणि त्याची शृंखला बदलते. सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला या पद्धतीने आपण अभ्यासू शकतो. मात्र आणखी काय होतं काही घटकामध्ये की भिन्न रचनासूत्र असणारे असतात. भिन्न रचनासूत्र असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा त्याला म्हणायचं समघटकता. समघटकता म्हणजे काय, रचनासूत्र भिन्न, रचना भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत, मात्र त्या संयुगाचे रेणुसूत्र जर एक असेल तर त्याला म्हणायचं समघटकता. त्या ठिकाणी बघा सायक्लोहेक्झेनचं वलय शृंखला आपण बघूया कशा पद्धतीने आहेत. सायक्लोहेक्झेन, हेक्झेन म्हणजे काय, 6, म्हणजे कार्बन किती पाहिजे त्याच्यात 6. या ठिकाणी काय केला, 1 कार्बन त्यांच्यामध्ये एकेरी बंध जोडला, सायक्लोहेक्झेन 6. ठीक आहे, हे आपण वलय बघतो, याला वलय शृंखला म्हणतात, वलय पडले. सायक्लोहेक्झेनचं रेणुसूत्र आहे मित्रांनो C6H12. बघा हे कार्बन 6 आहे दिसतं आपल्याला, एक कार्बन जर पाहिलं तर यांच्यामध्ये वलय शृंखला आहे. ठीक आहे, यांना काय केलं, दोघांनाही एक कार्बनला 2-2 हायड्रोजन जोडले आणि किती छान आकृती तयार झाली बघा. प्रत्येक कार्बनला 2-2 हायड्रोजन जोडले असता जी रचनासूत्र तयार होते ती आहे या सायक्लोहेक्झेनची. हे सायक्लोहेक्झेनचे रचनासूत्र आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने समघटकता कोणाला म्हणायचं, भिन्न रचनासूत्र असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा त्याला समघटकता असे म्हणतात. आलं असेल लक्षात तुमच्या. आता या ठिकाणी बघूया आपण हे जे दिलेलं तुम्हाला की सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयांकित शृंखला, ही कार्बनी संयुग आहेत सगळी. ती कशी असतात त्यांची उदाहरणे बघा. सरळ शृंखला, शाखीय शृंखला कशी तयार झाली. ही सरळ शृंखला हायड्रोकार्बन आहे, त्यामध्ये संपृक्त हायड्रोकार्बन. संपृक्त कोणाला म्हणायचं, ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये एकेरी बंध असतो त्याला म्हणायचं संपृक्त. आता इथे सरळ शृंखला दिलंय प्रोपेन. प्रोपेन मध्ये कार्बन किती असतात, प्रोपेन म्हटल्यानंतर 3 कार्बन हायड्रोजन किती दिसत आहेत, 8. कसं सरळ शृंखला तयार झाली बघा, सरळ सरळ 3 एका मागे एक, एका पुढे कसे कार्बन जोडले बघा. हा एक कार्बन, दुसरा आणि तिसरा, बरोबर. C3 झाले आणि H किती आहेत, 8. प्रत्येकाला एक एक हायड्रोजन जोडला असा झाले का, C3H8. हे सरळ शृंखला हा जर त्यातला प्रोपेन. असंपृक्त हायड्रोकार्बन सुद्धा सरळ शृंखला असू शकतो.
याच्यामध्ये सुद्धा प्रोपीन दिलेलं आहे. प्रोपीन का कोणाला म्हणायचं प्रोपीन? ज्या हायड्रोकार्बन मध्ये दुहेरी बंध असतो कार्बन कार्बन, इथे दुहेरी बंध दिसतो बघा. मग प्रोपीन म्हणजे 3 कार्बनच, मात्र दुहेरी बंध, पण त्यांना जोडणारे हे हायड्रोजन. दिसतंय ठिकाणी C3H6 हायड्रोजन 6 आहे. प्रोपाईन कोणाला म्हणायचं? ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये तिहेरी बंध असेल 3, त्याला म्हणायचं प्रोपाईन. प्रोपाईनचं सूत्र काय? C3H4. बघा दिसते, सी कार्बन 3 आहेत आणि हायड्रोजन त्याला जोडणार हे 4 आहे. अशा पद्धतीने प्रोपाईन तयार. हे पाहिलं आपण सरळ शृंखला हायड्रोकार्बन मध्ये. शाखीय शृंखला म्हणजे का शाखा फुटलेल्या असतात. उदाहरणार्थ आयसोब्युटेन C4H10 बघा. C4 म्हणजे कार्बन किती आहेत? 4. बघा हा एक कार्बन, हा 2, 3 आणि हा एक 4. मात्र यांना शाखा फुटल्या, कार्बन खाली घेतला आहे. मग प्रत्येक कार्बनला हायड्रोजन जोडला असता असा. बघा एक एक हायड्रोजन जोडलेलं. हायड्रोजन तुम्हाला 10 दिसत असतील, ह्याचे मी ठिपके देतोय. म्हणजे C4H10. C किती आहेत? 4. H किती झाले? हायड्रोजन, म्हणजे C4H10. आणि हे जे रचनासूत्र आपण पाहिलं याला म्हणतात आयसोब्युटेन. ठीक आहे. ही संपृक्त हायड्रोकार्बन. याला संपृक्त का म्हटलं? कारण की याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये एकेरीच बंध आहे. संपृक्त असंपृक्त हायड्रोकार्बन पण आहे. बघा शाखीय शृंखलामध्ये आयसोब्युटिलीन C4H10 यांच्यामध्ये दुहेरी बंध आहे, म्हणून याला आयसोब्युटिलीन म्हणतात. हा असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. कार्बन 4च आहेत, हे 2, 3 आणि हा एक 4, मात्र याच्यामध्ये दुहेरी बंध आहे आणि प्रत्येकाला 3-3 इलेक्ट्रॉन 3-3 हायड्रोजन जोडले. हे 3 आणि 3 6 आणि एक खाली 2 म्हणजे 8. म्हणजेच काय झालं? C4H10. अशा पद्धतीने आयसोब्युटिलीन हे सुद्धा एक शाखीय हायड्रोकार्बन आहे. वलयांकित हायड्रोकार्बन कोणाला म्हणतात? वलय पडलेले असतात, ते गोलाकार असतात. त्याचं उदाहरण म्हणजे सायक्लोहेक्झेन. हेक्झेन म्हणजे 6, म्हणजे कार्बन किती? 6 आणि हायड्रोजन किती? 12. बघा किती छान आकृती तयार झाली. कार्बन 6 आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. आणि या प्रत्येक कार्बनला 2-2 हायड्रोजन जोडले जातात आणि हे जोडल्यानंतर जी आकृती तयार होते त्याला म्हणतात वलयांकित हायड्रोकार्बन जोडले. ठीक आहे. अशा पद्धतीने सायक्लोहेक्झेन हे सुद्धा एक संतृप्त हायड्रोकार्बन आहे, कारण की त्याच्यामध्ये एकेरी बंधच आहे. ठीक आहे. सायक्लोपेंटेन पण आहे. पेंटेन म्हणजे 5, 6 ऐवजी 5 कार्बन घ्यायचे आणि 2-2 हायड्रोजन जोडायचे. हे 5 1 2 3 4 5 कार्बन आहेत. पेंटेन म्हणजे 5, म्हणजे C5H10. आणि इकडे जर पाहिलं बेंझिनचं उदाहरण खूप छान आहे. आणखी की बेंझिन मध्ये 6 कार्बन असतात आणि 6 हायड्रोजन असतात, मात्र बेंझिन जे आहे असंपृक्त हायड्रोकार्बन. असंपृक्त का? कारण की त्याच्यामध्ये दुहेरी बंध असतो आणि त्या कार्बनला प्रत्येकी 1-1 हायड्रोजन असा जोडलेला असतो. अशा पद्धतीने बेंझिन हे एक असंपृक्त हायड्रोकार्बन आहे, मात्र कसं आहे ते वलयांकित. हे आपण या ठिकाणी नक्की तुम्हाला कळालेलं असेल. संपृक्त हायड्रोकार्बन, त्यामध्ये संपृक्त हायड्रोकार्बन मध्ये काय पाहिलं आणखी आपण? सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयांकित शृंखला हायड्रोकार्बन. ठीक आहे. हे तुम्हाला नक्कीच कळालेलं असेल मित्रांनो. नीट अभ्यास करा, आणखी तुम्हाला ते कळेलच. पुढचा मुद्दा बघणार आहे आणखी की कार्बनी संयुगामधील काही क्रियात्मक घटक असतात मित्रांनो, जे आपल्याला पुढे नामकरण पद्धतीसाठी अत्यंत महत्वाचे असतात. कसे क्रियात्मक घटक बघा. हा तक्ता दिलेला आहे. विषमवाणू वेगवेगळे दिलेले आहेत. नाव काय आहे त्यांना, क्रियात्मक घटक, त्यांचे रचनासूत्र कसे असतात आणि संक्षिप्त रचनासूत्र कसे. बघा ऑक्सिजन समजा एक नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता ऑक्सिजन जोडल्यावर काय होतं? नाव समजा या ठिकाणी आहे अल्कोहोल OH. तर रचनासूत्र अल्कोहोल कसं लिहिलं जातो? O आणि H या पद्धतीने. मात्र संक्षिप्त रचनासूत्र त्याला या पद्धतीने लिहिलं जातं O आणि H. अल्डाइड जोडलेला असेल, अल्डाइड कसं लिहितात? C डबल बॉन्ड OH या पद्धतीने.
त्या संक्षिप्त स्वरूपात दिलं CHO तरी चालतं. हे सगळे क्रियात्मक गट बघतोय. कीटोन असेल तर कीटोन कसं लिहिणार C+O. ते या पद्धतीने सुद्धा लिहिलं जातं संक्षिप्त रचनासूत्र. कार्बोक्सिलिक ऍसिड आम्ल असेल ऍसिड ते C+O सिंगल बॉन्ड O आणि OH. तेच असं लिहिलं साध्या पद्धतीने संक्षिप्त तरी चालतं. याचे जर दिसलं आपल्याला काय म्हणायचं कार्बोक्सिलिक आम्ल. इथर लिहायचं असेल तर फक्त O लिहिलं तरी चालतं. अमाइन असेल तर NHN ला हे रचनासूत्र NHH म्हणजे ते असं लिहिलं NH2 तरी चालतं. म्हणजे हे झाले क्रियात्मक गट. या क्रियात्मक गटाचा वापर करून पुढे आपल्याला नामकरण पद्धत शिकायची आहे. तर ही नामकरण पद्धत कशी असते ते आपण बघूया. त्यासाठी हे घटक आपल्याला कामात येणार. आता बघू आपण या ठिकाणी अल्केनची समजातीय श्रेणी कोणकोणते आहेत सारख्या जातीचे. उदाहरणार्थ मिथेन आहे CH4. त्याचं संक्षिप्त रचनासूत्र CH4 येतं. मात्र याच्यात तुम्ही बघाल कार्बन अणू संख्या किती दिसते. हा कार्बन एकच आहे म्हणून कार्बन 1 लिहिलेलं. CH2 किती आहेत. CH2 घटकाची संख्या एकच आहे. त्याचा उत्कलनांक -165. समजाती आहे ते सगळे. इथेन मग बघ कार्बनची संख्या 2 आहे. हा एक कार्बन आणि हा एक कार्बन म्हणून कार्बन किती 2. CH2 ची संख्या किती CH2 2 दिसत आहे म्हणून ते 2 आहे. ठीक आहे. या ठिकाणी प्रोपेन बघा. प्रोपेन म्हणजे 3 कार्बन. हा एक कार्बन 2 कार्बन आणि 3 कार्बन म्हणून 3. CH2 सुद्धा CH2 3 आहे. दिसतंय. ब्युटेन मध्ये किती कार्बन आहे 4. 1 2 3 4 म्हणून इथे 4 लिहिणार. बरोबर ना. CH2 याच्यामध्ये घटकांची संख्या 4. पेंटेन मध्ये कार्बन किती 5 असतात. 1 2 3 4 आणि 5. पेंटेन मध्ये 5. CH ची संख्या 5. अशा पद्धतीने हेक्झेन मध्ये 6 घटक आहेत. त्याच्यामध्ये CH ची संख्या सुद्धा 6. समजातीय श्रेणी आहे. हे झाले आपण पहिल्या अल्केनची समजातीय श्रेणी. अल्कोहोलची समजातीय श्रेणी कसा. अल्कोहोल बघा CH3O त्याला मिथेनॉल म्हणतात. CH3OH कार्बनची संख्या एकच आहे. CH2 ची संख्या एकच आहे. या पद्धतीने कार्बनची संख्या इथे 2 आहे. इथेनॉल मध्ये हा एक कार्बन आहे कार्बन 2. हे सगळे आपण बघतोय काही समजातीय श्रेणीची उदाहरणे. अशी समजातीय श्रेणी असते. तुमच्या लक्षात आलेलंच असेल समजातीय श्रेणीमध्ये काय काय घडतं. तर त्याची व्याख्या सुद्धा आपण बघू शकतो की समजातीय श्रेणी कोणाला म्हणायचं की हायड्रोजनच्या जागी की त्याची श्रेणी बघूया आपण कोणाला म्हणणार. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांब असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक जोडल्यामुळे संयुगाची श्रेणी तयार होते. तिला म्हणतात समजातीय श्रेणी. अशा अनेक संयुग आहेत की कार्बन शृंखलांची लांबी वेगळी असते. त्याच्यामध्ये क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. म्हणजे क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगाची श्रेणी तयार होते. त्याला म्हणतात समजातीय श्रेणी. आणि त्याचे आपण उदाहरण पाहिले आपण की अल्कोहोलची समजातीय श्रेणी कोणकोणत्या आहेत आपण ह्या तक्त्यामध्ये ते आपण अभ्यासू. ठीक आहे. म्हणजे ह्या तक्त्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे समजातीय श्रेणीच. आणि याही पुढे जाऊन आपण जे अभ्यासणार आहोत तो आणखी मुद्दा महत्वाचा. त्याला म्हणतात नामकरण पद्धत. संयुगाची नामकरण पद्धत कोणकोणत्या आहेत. सामान्य नामकरण पद्धत एक त्यामध्ये यात काय सुरुवातीच्या काळात काय करायचे की माहित असलेले कार्बनची संख्या फारच कमी होती सुरुवातीला. त्यावेळी वैज्ञानिकांनी त्याचे नामकरण विविध प्रकारे केले सुरुवातीच्या काळात. त्या नावांना आता सामान्य नाम असे. उदाहरणार्थ मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन या पहिल्या 4 अल्केनच्या नावांचे उगम वेगवेगळे आहे. त्यानंतरच्या अल्केनची त्यांच्या नावातील कार्बन संख्येवरून दिली गेली त्यांना नाव. म्हणजे C4H10 या रेणूसूत्रासाठी सरळ शृंखला शाखीय शृंखलाची रचनासूत्रासाठी 2 समघटक संयुगे ही त्या ठिकाणी वापरली गेली आणि त्यांना N ब्युटेन I ब्युटेन आयसोब्युटेन अशी नावे देण्यात आली. ही सामान्य पद्धत पाहिली आपण नामकरण पद्धतीची. मात्र त्यानंतर महत्वाची पद्धत जी आली त्याला म्हणतात
IUPAC नामकरण पद्धत ही अतिशय महत्वाची नामकरण पद्धत आहे. IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम त्याला म्हणतात. काय असते ही? IUPACचा लॉंग फॉर्म काय तर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हे त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात असू द्या. IUPAC म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. या संस्थेने संयुगाच्या रचनेवर आधारित नामकरण पद्धत मांडली आणि ती सर्व जगात मान्य झाली होती. आता ही नामकरण पद्धत कशी आहे, याच्यात काय काय करतात ते आपण मुद्दा या ठिकाणी बघूया. तर IUPAC नाम देताना काय केलं जातं की त्या संयुगाच्या जनक अल्केनचे नाव आधारभूत धरतात. जनक अल्केनच्या नावाला योग्य ते प्रत्यय व उपसर्ग जोडून संयुगाचे नाव तयार करतात. सरळ शृंखला संयुगाच्या IUPAC नामकरण पद्धती कशा करायच्या त्याच्या पायऱ्या आपण बघूया. पहिल्या पायरीमध्ये काय करतात मित्रांनो, तर सरळ शृंखला संयुगाचे रचना सूत्र लिहून त्यात कार्बन अणूंची संख्या मोजायला पाहिजे आपण. शृंखला किती कार्बन आहे आणि जेवढे कार्बन असतील त्या कार्बनचे अणू जे आहेत त्या कार्बन अणू असलेला अल्केन हाच प्रस्तुत संयुगाचा जनक अल्केन आणि या जनकाचे नाव इंग्रजीत लिहायला पाहिजे. त्यानंतर त्या संयुगाच्या कार्बन संख्येमध्ये दुहेरी बंध असेल तर जनक नावाच्या शेवटी काय लिहायला पाहिजे? ANE. दुहेरी बंध जर आला तर तिथे ANE, जर असेल त्याऐवजी काय लिहायचं? ENE. ठीक आहे. आणि जर तिहेरी बंध असेल तर ANE ऐवजी काय लिहिणार तिथे? YNE. ठीक आहे. म्हणजे मिथेनला ANE असतं, त्यामध्ये एकेरी बंध असतो. आणि जर डबल बॉन्ड असेल, दुहेरी बंध असेल तर ANE काढून टाकायचं, तिथे काय लिहिणार? ENE. म्हणजे इथिन होईल. मिथेन ऐवजी मिथिन होईल. आणि तिहेरी बंध असेल तर ANE काढायचं, त्या ठिकाणी YNE लावायचं, मिथाईन होईल. अशा पद्धतीने एकेरी बंध असेल तर तिथे मिथेन लिहिलं जातं आणि दुहेरी बंध असेल तर ANE ऐवजी ENE लावायचा आणि तिहेरी बंध असेल तर ANE ऐवजी YNE लावायचे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी बघा मग कशा पद्धतीने रचना सूत्र दिले. उदाहरणार्थ CH3 CH2 CH3 हे रचना सूत्र दिले. सरळ शृंखला कशी होईल? सरळ शृंखला कशी बघायची? म्हणजे याच्यात किती कार्बन आहेत? किती कार्बन बघा, हा एक दिसतोय तुम्हाला, हा एक कार्बन, हा 2 कार्बन, 3 कार्बन. इथे सरळ शृंखला कशी आली? 3 कार्बनची, बरोबर. मग 3 कार्बन असेल त्याला काय म्हणतो आपण? प्रोपेन. बघा जनक नाव हे आलं प्रोपेन, लक्षात. दुसरं उदाहरण बघा, CH3 CH2OH हे रचना सूत्र आहे. याची सरळ शृंखला कशी आहे? किती कार्बन दिसत आहे तुम्हाला? हा एक आहे आणि दोनच कार्बन म्हणून हा 2. मग 2 कार्बन असेल त्याला काय नाव द्यायचं? इथेन. ठीक आहे. तिसरं उदाहरण बघा, रचना सूत्र CH3 CH2 COOH हे रचना सूत्र. याच्यात कार्बन संख्या मोजा, 1 2 आणि हे 3. 3 कार्बन असेल त्याला काय म्हणणार? प्रोपेन. येते लक्षात. चौथा बघा, रचना सूत्र दिले CH3 CH2 CH3 CHO. सरळ शृंखला कसं मोजणार? कार्बनची संख्या 1 2 3 4. कार्बन किती झाले? 4. आणि 4 कार्बन असेल त्याला काय म्हणणार? ब्युटेन. हे जनक नाव अशा पद्धतीने ओळखले जातात. ठीक आहे. या ठिकाणी बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. सरळ शृंखला कशी ओळखणार? कार्बन मोजायची 1 2 3. 3 कार्बन. 3 कार्बन असेल, मात्र डबल दुहेरी बंध असणार त्याला प्रोपीन म्हणणार. प्रोपेन सांगता येणार नाही. डबल बॉन्ड दुहेरी बंध असल्यामुळे हा झाला 3 कार्बन असलेला प्रोपीन. ठीक आहे. आणि जर तिहेरी बंध असेल, बघा शेवटचं रचना सूत्र CH2C ट्रिपल बंध तिहेरी बंध CH. याच्यात कार्बन किती आहे बघा? 1 2 3. बघा वरती कार्बन 3 आहे, खाली कार्बन 3 आहे. दोघांना नाव वेगळे का? कारण वरच्या मध्ये दुहेरी बंध असल्यामुळे त्याला प्रोपीन म्हणतात. खाली 3 कार्बन आहेत, तिहेरी बंध असल्यामुळे त्याला म्हणायचं प्रोपाईन. इथं तुम्हाला दिसेल की दुहेरी बंधामध्ये ENE जोडतात. इथे ENE जोडलं बघा, दुहेरी बंधामध्ये ENE. आणि तिहेरी बंध असेल तर YNE जोडला, हे बघा YNE. अशा पद्धतीने मित्रांनो प्रथम पायरीमध्ये काय केलं जातं की दिलेला
संयुग कसा आहे, त्याच्यात किती कार्बन आहे आणि दुहेरी बंध आहे का तिहेरी बंध, यानुसार ते जनक नाव ही लिहिली जातात. ही पहिली पायरी. दुसऱ्या पायरीमध्ये काय केलं जातं ती पायरी आपण बघूया. की दुसऱ्या पायरीमध्ये रचनासूत्रामध्ये एखादा क्रियात्मक घटक असल्याने तिथं जनक नावातील शेवटची ई अक्षर जे आहे काढून त्या जागी क्रियात्मक गटाचं संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडतात. ठीक आहे. आणि तिसरी पायरी आहे याच्यामध्ये नामकरण पद्धतीमध्ये की कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अंक द्यावे लागतात आणि त्यानुसार त्यांना जिथं घटक जोडला असेल नामकरण कसं करतात बघा. मग याच्यावरून तुम्हाला कळेल. हा तक्ता नीट समजून घ्या. तिसऱ्या पद्धतीमध्ये काय केलं जातं, उदाहरणार्थ हा रचनासूत्र आहे CH2CH2OH. ठीक आहे. या रचनासूत्रात क्रियात्मक गट कोणता जोडला बघा, OH हा क्रियात्मक गट आहे आणि OH ला काय वाचतात OL किंवा ऑल असं वाचलं जातं. हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. CH2CH2OH याच्यात रचनात क्रियात्मक गट कोणता आला तर OH ला कसं वाचतात OL किंवा ऑइल. ठीक आहे. याच्यात जनक काय आहे मूलद्रव्यात, जनक म्हणजे मूळ काय आहे बघा. कार्बन दोनच आहेत, 2 कार्बन असेल त्याला म्हणायचं इथेन, हा जनक मूलद्रव्य. आणि त्या इथेनला OH जोडल्यामुळे काय तयार होतो इथेनॉल. बघा जनक प्रत्यय लावून काय नाव तयार झालं इथेनॉल. लक्षात आलं. परत एकदा सांगतो. रचनासूत्र CH2CH2OH, क्रियात्मक घटक काय जोडला आहे OH कसं वाचतात ऑल किंवा OL अशा पद्धतीने वाचतात. याच्यात जनक मूलद्रव्य काय, जनक मूलद्रव्य कसं ओळखायचा, कार्बन किती आहे कार्बनच्या संख्येवरून जनक मूलद्रव्य ओळखलं जातात. त्याच्यात कोणता बंध आहे याच्यावरून जनक मूलद्रव्य ओळखलं जातं. मग याच्यात कार्बन किती आहे, हा 1 आणि 2 कार्बन असेल कारण इथेन आणि हा झाला इथेन जनक नाव. बरोबर. त्याला OH जोडल्यामुळे काय तयार झालं इथेनॉल. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघा. मग CH3CH2Cl बघा, याला प्रत्यय Cl जोडला आहे. क्रियात्मक गट काय Cl आणि Cl त्याला काय वाचतात क्लोरो. लक्षात Cl आलं त्याला क्लोरो वाचायचं. आता जनक नाव काय आहे, मग किती कार्बन दिसतंय तुम्हाला, 2च आहेत. 2 कार्बन, हा एक कार्बन आणि हा कार्बन. हा कार्बन नाही तर ह्याला क्लोरीन म्हणतात. मग 2 कार्बन असल्यामुळे त्याला म्हणा इथेनच. ठीक आहे. आणि मग याला काय वाचणार क्लोरो इथेन, क्लोरीन जोडल्यामुळे क्लोरो इथेन. इथे लक्षात. तिसरा बघा BrCH2CH3, हा BR ला कसं वाचतात, हा क्रियात्मक गट आहे त्याला काय वाचणार ब्रोमो. आता जनक नाव काय येईल, मग 2च कार्बन आहे, हा एक आणि आहे 2 असल्यामुळे इथेन. ठीक आहे. मग या इथेनला काय जोडलाय ब्रोमो जोडलाय म्हणून काय झाला तो ब्रोमो इथेन. मग अशा पद्धतीने नाव देण्यात येतात. चौथा रचनासूत्र बघा काय आहे CH3CH3CHO. याच्यामध्ये क्रियात्मक गट काय दिसतो मला CHO दिसतोय. बरोबर. CHO ला ऑल वाचतात. ठीक आहे. OH जोडल्यामुळे त्याला ऑल म्हटलेला आहे. याच्यात बघा प्रोपेन कार्बन संख्या 1 2 आणि 3, OH हा त्याला ऑल जोडलेला आहे म्हणून हा मूळ घटक झाला प्रोपेन आणि OH जोडल्यामुळे त्याला म्हणतात प्रोपेनॉल, कारण ऑल वाचतात OH ला. ठीक आहे. हे तुम्हाला कळालं असेल. आणखी बघा CH3COOH, याच्यामध्ये COOH याला काय म्हणणार ऑइक ऍसिड वाचतात. 2 कार्बन आहे, हा एक आणि हा म्हणून काय इथेन झाला. ठीक आहे. त्याला इथेनला ऑइक ऍसिड जोडला म्हणजे इथेनॉइक ऍसिड तयार झालं. हा जनक प्रत्यय. पुढचं उदाहरण बघा CH3NH2. CH3 आहे, एकच कार्बन दिसतो याच्यात. क्रियात्मक गट काय त्याला NH2 ला काय वाटतात अमाइन. NH2 असेल तर काय वाटतं अमाइन आणि हा क्रियात्मक गट झाला NH2. जनक नाव काय आहे, एकच कार्बन आहे म्हणून त्याला मिथेन म्हणतात, एक कार्बन असल्यामुळे. मात्र त्या मिथेनला काय जोडलाय अमाइन जोडलाय म्हणून काय झाला मिथेनामाइन, हा जनक प्रत्यय. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला जनक प्रत्यय लावून अवयवपेशी नामकरण पद्धत ही अभ्यासात आहे. त्याची दुसरी पायरी आहे.
हे तुम्हाला समजावंच लागेल, तर तुम्हाला पुढचं कळणार आहे. ठीक आहे. आणि मग IUPAC नियमची तिसरी पायरी काय आहे बघा. तिसऱ्या पायरीत काय करायचं मित्रांनो, तिसऱ्या पायरीमध्ये रचनासूत्र हे दिलेलं आहे. समजा CH3 CH CH3 OH हे जर रचनासूत्र असेल, तर कार्बन शृंखलेचे 2 अंक आहे, ज्या जिथं प्रत्यय जोडला असेल तिथून नामकरण पद्धत जवळ इथे 1 नंबर, इथे 2 नंबर देण्यात येईल, इथे 3 नंबर. ठीक आहे. कार्बन शृंखलेचे अंकाने द्यायच्या ठिकाणी जे कार्बन किती 3 1 2 3 आपण लिहिलं, OH मध्ये जोडलेला आहे. ठीक आहे. आता अंकन कसे देणार आपण बघा. या ठिकाणी किती नंबरला OH जोडलाय, 2 नंबरला, बरोबर. आणि 3 कार्बन आहे, 3 कार्बन असेल त्याला म्हणायचं आपण प्रोपेन. हा प्रोपेन आला. किती नंबरला जोडलाय, 2 ला. काय जोडलेला आहे, तर OH जोडलेला आहे. म्हणजेच काय नाव आलेलं IUPAC नियम, प्रोपेन टू ऑल. बघा अशा पद्धतीने नामकरण पद्धत, तिसरी पद्धत IUPAC नामकरण तिसरी पायरी. हे कसं कळालं तुम्हाला, रचनासूत्र दिले, त्या रचनासूत्र दिलेलं असताना काय करायचं, त्याच्यामधील कार्बनची संख्या मोजायची, ती लिहायच्या. 1 2 3. नंतर पुढचा भाग काय करायचं की किती नंबरला तो प्रत्यय जोडलेला आहे, उपसर्ग जोडला आहे, ते मोजायचं. म्हणजे 3 कार्बन जोडले आपण आणि OH 2 नंबरला नामकरण केल्यानंतर, अंकन केल्यानंतर 2 नंबरला OH आहे. मग 3 कार्बन असेल त्याला म्हणायचं प्रोपेन. 2 नंबरला जोडला म्हणजे 2, आणि हा काय जोडलाय, तर OH जोडला, ऑल, म्हणजे प्रोपेन टू ऑल हे नाव काय. पुढचं उदाहरण बघा काय आहे. CH3 CH2 CH2 CH CH3 Cl. या ठिकाणी कोणता घटक जोडलाय, Cl. आता किती नंबर जोडला, जिथून जोडलाय जवळ पडेल हा घटक तिथून अंक द्यायचा. समजा इथून 1 नंबर, हा 2 नंबर आला, हा 3, कार्बन संख्या 4 आणि हे 5. ठीक आहे. म्हणजेच कार्बन लिहिले बघा, 1 2 3 4 5 लिहिले. 2 नंबरला तो जोडलेला आहे Cl. Cl ला काय असतात, क्लोरो असतात. 5 कार्बन असेल तर काय म्हणतो आपण, पेंटेन म्हणतो. मग नीट लक्ष द्या. अंकाने कशी झाले बघा, 1 2 3 4 5. या इकडून नामकरण केलं आपण, जिथून हा घटक जवळ तिथून नामकरण करायचं, म्हणजे अंकाने द्यायची. इथपर्यंत 5. आता नाम संयुगाचा IUPAC पॅक काय बघा, IUPAC नाव काय बघा, किती छान आहे. 5 कार्बन असल्यामुळे त्याला पेंटेन म्हणतात, पेंटेन नाव आलं बघा. पण दुसऱ्या नंबरला काय जोडलंय, Cl ला काय म्हणतात, क्लोरो, म्हणजेच काय, 2 क्लोरो पेंटेन. किती नाव छान आहे बघा. IUPAC नेम कसा, 2 क्लोरो पेंटेन. कसं आलं मग, पेंटेन म्हणजे 5 कार्बन, 2 नंबरला क्लोरो जोडला म्हणून 2 क्लोरो पेंटेन. अशा पद्धतीने IUPAC नेम आपल्याला देतात. पुढचं बघा मग, CH2 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3 हे आहे रचनासूत्र. ठीक आहे. त्याच्यात करायचं काय, आपण ते लिहून टाकायचं किती कार्बन आहेत बघा. कार्बन आहेत 5, दिसतंय आपल्याला, 1 2 3 4 5. आणि 2 नंबरला हा डबल बॉन्डने O जोडलेला आहे, आणि O जर असेल त्याला ऑल वाचतो आपण. पण 2 नंबरला जोडलाय हा पेंटेन आहे, म्हणजे पेंटेन टू ऑल, ऑन. बघा किती सुंदर पद्धतीने IUPAC नाव दिलेले. हे तुम्हाला नक्कीच कळालेलं असेल मित्रांनो. अशा पद्धतीने नामकरण पद्धती केली जाते. लक्षात तुमच्या आलेलं असेलच, आणि नसेल कळालं तर परत कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी तुम्हाला नक्की समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला मग हे उदाहरण देतोय मी. हा जो तक्ता दिला आहे, हा तक्ता तुम्ही सोडून काढायचा आणि मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायचं. याचे उत्तर तुम्हाला नक्कीच IUPAC नेम द्यायचा. एथिलीन दिलेलं आहे, रचनासूत्र आहे, याच्यात कार्बन 2च आहे, मात्र डबल बॉन्ड आहे. IUPAC काय देणार ते तुम्हाला सांगायचं. प्रत्येक नाव तुम्हाला सहज सांगता येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने IUPAC नियम नामकरण करत असतात. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.